जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा मनेगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. इयत्ता दुसरी अच्या व्हॉट्सअप अभ्यास वर्गामध्ये मी नवनाथ विष्णू सांगळे सर सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचे स्वागत करतो. नियमित अभ्यास दिवस 39वा. आज आपण इंग्रजी विषयाची 2.7 टॉनी टिंकर ही कविता बघणार आहोत. ही कविता मी पुढे म्हणणार आहे, तुम्ही माझ्या मागे म्हणायची आहे. कवितेचा अर्थसुद्धा समजून घेणार आहात. चला तर मग आपलं इंग्रजी विषयाचं पुस्तक काढा आणि त्यामधील टॉनी टिंकर ही कविता ओपन करा. काढली सर्वांनी कविता? आता कविता माझ्या मागे तुम्ही म्हणायची आहे. मग बघा, लिसन, सिंग अँड रिपीट. लिसन, सिंग अँड रिपीट. ऐका, गा आणि रिपीट म्हणजे पुन्हा. मग ऐकायची, गायची, पुन्हा पुन्हा, बरोबर की नाही? मग करायची सुरुवात. रेडी, स्टडी, गो. टॉनी टिंकर, टॉनी टिंकर. कृती सुद्धा करायची. टॉनी टिंकर, टॉनी टिंकर. कॅन यू सिंग, कॅन यू प्ले. मोठ्याने म्हणायचे. कॅन यू सिंग, कॅन यू प्ले. छान. पुन्हा एकदा म्हणू आपण. टॉनी टिंकर, टॉनी टिंकर. कॅन यू सिंग, कॅन यू प्ले. I can play my bass drum. I can play my bass drum. Dum dum dum, dum dum dum. Listen to my bass drum. Listen to my bass drum. Dum dum dum, dum dum dum. छान आहे की नाही कविता? पुढे पण म्हणू आपण. टॉनी टिंकर, टॉनी टिंकर. कॅन यू सिंग, कॅन यू प्ले. I can play my triangle. I can play my triangle. Ting ting ting, ting ting ting. Listen to my triangle. Listen to my triangle. Ting ting ting, ting ting ting. Tony Tinker, Tony Tinker. Can you sing? Can you play? I can play my violin. I can play my violin. Twing, 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 twing. Listen to my violin. Listen to my violin. Twing, 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 twing. Tony Tinker, Tony Tinker. Can you sing? Can you play? I can play my tabla. I can play my tabla. Da din da, da din da. Listen to my tabla. Listen to my tabla. Da din da, da din da. Tony Tinker, Tony Tinker. Can you sing and can you play? I can play my bass drum.
I can play my bass drum. Dum 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 dum. I can play my triangle. I can play my triangle. Ting 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 ting. I can play violin. I can play my violin. Twing 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 twing. I can play my tabla. I can play my tabla. Da din da, da din da. Dum dum dum, dum dum dum. Tring tring tring, ting ting ting. Twing twing twing, twing twing twing. Da din da, da din da. Da din da, da din da. Da din da, da din da. कशी वाटली कविता? आवडली की नाही? ही कविता माझ्या मागे म्हणायची, त्याचा सराव करायचा, म्हणजे तुम्हाला ही कविता म्हणता येईल. अतिशय सुंदर अशी ही इंग्रजीची कविता आहे. कविता म्हणताना सुद्धा वाटत नाही की ही कविता इंग्रजीमध्ये आहे. इतकी सुंदर त्याची वाक्यरचना आहे. शब्दाचे युमक जुळवलेले आहेत आणि साहित्याचे आवाजसुद्धा अतिशय सुंदर लिहिलेले आहेत. चला तर आपण ही कविता समजून घेऊ. टॉनी टिंकर, टॉनी टिंकर. टॉनी टिंकर हे त्या मुलाचं नाव आहे आणि त्याला बाकीचे मुलं विचारत आहे की हे टॉनी, तू काय करत आहे? कॅन यू सिंग? कॅन यू प्ले? तू गाणं गाऊ शकतो? तू साहित्य वाजू शकतो? तो काय म्हणतो बघा, आय कॅन प्ले माय बास ड्रम. आय कॅन प्ले माय बास ड्रम म्हणजे काय की मी बास ड्रम म्हणजे मोठा ढोल वाजवू शकतो. मला मोठा ढोल वाजवतो. तो कसा वाजवतो मी? ढम 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 ढम. मी मोठा ढोल वाजवू शकतो. कॅन म्हणजे शकणे, प्ले म्हणजे वाजवणे. इथं जो प्ले आहे ना, तो शब्द खेळणे म्हणून न येता वाजवणे म्हणून आला आहे. माय म्हणजे माझा, बास ड्रम म्हणजे मोठा ढोल. डम 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 हा त्या ढोलमधून निघणारा आवाज आहे. पुढे बघा काय म्हणतो तो, लिसन टू माय बास ड्रम. लिसन ऐका. काय ऐका? की माझा ढोल कसा वाजतोय ऐका. कसा वाजतोय सांगा बरं. बरोबर आहे, ढम 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 ढम. पुढे बघा, पुढे पुन्हा विचारतात मुलं, टॉनी टिंकर, टॉनी टिंकर, कॅन यू सिंग? कॅन यू प्ले? तुला काय गाता येतं? काय वाजवता येतं? मग टॉनी म्हणतो, आय कॅन प्ले माय ट्रँगल. मला ट्रँगल सुद्धा वाजवता येतो. आय कॅन प्ले माय ट्रँगल. आय म्हणजे मी, कॅन शकणे, प्ले वाजवणे, माय माझे, ट्रँगल म्हणजे साहित्याचं नाव आहे. मग तो काय म्हणतोय टॉनी, आय कॅन प्ले माय ट्रँगल. कसं वाजतं ट्रँगल? बरोबर, टिंग 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 हा ट्रँगलमधून निघणारा आवाज आहे. पुढे बघा तो काय म्हणतो, लिसन टू माय ट्रँगल. तुम्ही काय करा, ऐका. काय ऐका? ट्रँगलचा आवाज ऐका. कसा आवाज येतोय सांगा बरं. बरोबर, टिंग 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 टिंग. पुन्हा मुलं त्याला विचारतात. काय विचारतात की टॉनी टिंकर, टॉनी टिंकर, कॅन यू सिंग? कॅन यू प्ले? अजून तुला काय गाता येतं किंवा काय वाजवता येतं? मग तो काय म्हणतो बघा, आय कॅन प्ले माय व्हायोलिन. आय मी, कॅन शकणे, प्ले वाजवणे, माय माझे, व्हायोलिन हे संगीतामध्ये वाजवलं जाणारे एक साहित्य आहे. त्याने बघा ते खांद्यावर धरलेलं आहे, डाव्या हाताने, उजव्या हातामध्ये आणि डाव्या हाताने तो वाजवतो आहे. त्याचा आवाज कसा येतोय, टुई 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 टुई. आहे की नाही? मस्त आवाज आहे की नाही? मग टॉनी म्हणतो की मला व्हायोलिन वाजवत येतो. लिसन टू माय व्हायोलिन. तुम्ही माझा व्हायोलिनचा आवाज ऐका कसा येतो बघा. सांगा बरं.
बरोबर. टुई 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 टुई. पुढे बघा, मुलं परत विचारताय, टॉनी टिंकर कॅन यू सिंग, कॅन यू प्ले, अजून तुला काय वाजवता येतं? तर तो म्हणतो, आय कॅन प्ले माय तबला. आय कॅन प्ले माय तबला. आय म्हणजे बरोबर मी, कॅन म्हणजे बरोबर शकणे, प्ले म्हणजे बरोबर वाजवणे, माय म्हणजे माझा आणि तबला म्हणजे तबला. मग टॉनी काय म्हणतो की मला तबला वाजवता येतो. कसा वाजवतो मी? धा धिन धा, धा धिन धा, आहे की नाही? पुढे टॉनी म्हणतो, लिसन टू माय तबला. मी कसा तबला वाजवतो ऐका. कसा वाजवतोय? धा धिन धा, धा धिन धा. तुम्हाला सुद्धा एखादं साहित्य वाजवता आलं पाहिजे. मोठं झाल्यानंतर तुम्हाला ही साहित्याची आवड निर्माण झाली पाहिजे, म्हणून ही छानशी कविता दिली आहे. पुढे बघा, कवितेशी संबंधित काही शब्द आहेत. लुक अँड से, पहा आणि म्हणा. लुक म्हणजे पहा, अँड म्हणजे आणि से म्हणजे म्हणा. मग बघा काय आहे. ड्रम, ड्रम मोठा ढोल. ट्रँगल, जो त्रिकोणी आकाराचं साहित्य असतं त्याला ट्रँगल म्हणतात, कारण त्रिकोणी आकाराचा आहे म्हणून त्याला ट्रँगल म्हणतात. व्हायोलिन, त्याने खांद्यावर घेतलेलं आहे ते साहित्य. तबला म्हणजे तबला. प्ले म्हणजे वाजवणे. लिसन ऐकणे आणि सिंग म्हणणे, गाणे. मग माझ्या मागे म्हणा, ड्रम, तबला, ड्रम, तबला, ड्रम, तबला. ट्रँगल मीन्स ट्रँगल, 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 ट्रँगल. व्हायोलिन, 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 व्हायोलिन. तबला, 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 तबला. प्ले वाजवणे, प्ले वाजवणे, प्ले वाजवणे. प्ले म्हणजे खेळणे सुद्धा आणि प्ले म्हणजे वाजवणे सुद्धा. इथे वाजवणे म्हणून घेतलं आहे. लिसन ऐकणे, लिसन ऐकणे, लिसन ऐकणे. सिंग गाणे, सिंग गाणे म्हणणे, सिंग गाणे म्हणणे. अशा प्रकारे तुम्ही ही कविता व्यवस्थित पाठ करायची. त्या कवितेचा सादरीकरणाचा व्हिडिओ आपल्या ग्रुपवर पाठवायचा आहे. आपला आजचा पुढचा विषय आहे खेळू करू शकू. यामध्ये व्यायाम हा आपला 5वा पाठ चालू आहे. त्यामध्ये विविध शरीर स्थिती. मग इथे काही शरीराचे विविध स्थिती दिल्या आहेत, विविध व्यायाम दिले आहेत, ते आपल्याला जमले पाहिजे. बघा, 1 नंबरचा जो मुलगा आहे तो कसा बसलेला आहे. त्याने आपला उजवा हात पाठीमागे घेतला आहे आणि डावा हात उजव्या हाताला स्पर्श केला आहे. अशा प्रकारे मागचा हात एकमेकाला काय झाला पाहिजे, स्पर्श झाला पाहिजे. आणि डाव्या पायावर उजवा पाय ठेवले, मांडी घातलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला बसता आलं पाहिजे. हे करत असताना आपल्या पालकांची मदत घ्यायची. त्यानंतर बघा, दुसरं चित्र जे दिसतंय, दुसऱ्या चित्रामध्ये मुलाने मांडी घातली आहे, पण मांडी विशिष्ट प्रकारे घातली आहे. याला पद्मासन म्हणतात. दोन्ही पायाचे चवडे जे आहेत ते वर आलेले आहेत. अशा प्रकारे मांडी घालता आली पाहिजे. आपल्या पालकांची मदत घ्या. अशी मांडी कशी घालतात ते तुम्हाला सांगतील. पूर्वीच्या काळी साधू ऋषीमुनी जे होते ते अशा प्रकारे तपश्चर्या करण्यासाठी बसायचे. नंतरची कृती जी आहे ती साधी आहे, सोपी आहे. दोन्ही पाय जवळ घेऊन दोन्ही हात बरोबर उंच न्यायचे. हात कानाला चिटकलेले पाहिजे. सावधान स्थितीत आपण उभे पाहिजे. ही झाली तिसरी कृती आहे. त्यानंतर पुढची कृती आहे बघा, गुडघ्यावर बसायचं आहे आणि आपले दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, मान सरळ ठेवायची आहे. 5वा जो प्रकार आहे तो थोडासा अवघड आहे. थोडासा म्हणजे चांगलाच अवघड आहे. तुम्हाला हे जमत असेल तरच करा, नाहीतर करू नका. पालकांची मदत घ्या. जास्त त्रास होतील तर करू नका. आणि पुढची शेवटची कृती आहे ती सोपी आहे. याला भुजंगासन म्हणतात. सूर्यनमस्कारमध्ये सुद्धा ही कृती आहे. अशा ह्या कृती आपण करायच्या आहेत. कृतीचा सराव करायचा आहे. पुढे बघा, उजव्या हाताने उजव्या हाताचा अंगठा स्पर्श केला आहे. पुन्हा तो डाव्या हाताने डावा हाताचा अंगठा स्पर्श करायचा आहे. त्यानंतर बघा, ओणवे उभं राहिलेलं आहे आणि मांडी घालून पाठीमागे झोपलेला आहे. ज्यातील ज्या कृती तुम्हाला सहज करणं शक्य होतील त्या कृती करा. त्याचा व्हिडिओ बनवा, आपल्या ग्रुपवर टाका. यानंतर इंग्रजीचा वाचनपूरक आणि लेखनपूरक उपक्रम जो आपण घेत आहोत तो आहे आम्ही इंग्रजी शिकतो, म्हणजेच
वी लर्न इंग्लिश यामध्ये आपण 3 लेटर वर्ड्स विथ वॉवेल आय. पुन्हा एकदा वाचतो. 3 लेटर वर्ड्स विथ वॉवेल आय. आय असलेले 3 अक्षरी शब्द आपण मागच्या पाठात पण बघितले. आता सुद्धा आपण त्याचा सराव करणार आहोत. मग बघा, आहे लक्ष. लर्न. मग बघा, PIN पिन, बरोबर. SIM सिम. TIP टिप. HIT हिट आणि WIN विन. आपल्याला आता आय असलेले 3 अक्षर शब्द वाचता पण आले पाहिजे आणि श्रुतलेखनाने लिहिता पण आले पाहिजे. मग पालकांनी काय करायचे? पालकांनी त्याला श्रुतलेखन करायला सांगायचं आहे. तुम्ही शब्द सांगायचे, मुलं स्पेलिंग ऐकून लिहितील. मग बघा, माझ्या मागे म्हणा. पिन, सिम, टिप, हिट, विन. लक्षात येते का सगळ्यांच्या? थोडं चित्र अजून मोठं करतो बघा, म्हणजे सगळ्यांच्या लक्षात येईल. म्हणा परत. पिन, सिम, टिप, हिट आणि विन. मग अशा प्रकारे आपण अजून काही चित्र आणि शब्द वाचतात बघा. मग आता बघा, प्रॅक्टिस म्हणजे सराव करा. काय? राईट द प्रोनाऊन्सिएशन म्हणजे P अँड मिनिंग म्हणजे M ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. काय करायचंय की तुम्हाला जे चित्र दाखवले आहेत, ज्याचं इंग्रजी स्पेलिंग दिलं आहे, त्याचं तुम्हाला प्रोनाऊन्सिएशन लिहायचं आहे आणि मिनिंग पण लिहायचं आहे, म्हणजे अर्थ पण लिहायचा आहे. यापूर्वी आपण ए वॉवेल असणाऱ्या शब्दांचा सराव घेतला. याप्रमाणे ई वॉवेल असणाऱ्या 3 लेटरचा शब्द सराव घेतला. आता आपण आय हे वॉवेल असणाऱ्या शब्दांचा सराव घेणार आहोत. मग बघा, बिन. BIN म्हणा माझ्या मागे. BIN प्रोनाऊन्सिएशन बिन, मिनिंग डबा. परत एकदा मोठ्याने म्हणा. BIN प्रोनाऊन्सिएशन बिन, मिनिंग डब्बा. पुढे बघा, DIG प्रोनाऊन्सिएशन डिक, मिनिंग खोदणे. DIG प्रोनाऊन्सिएशन डिक, मिनिंग खोदणे. म्हणता येईल सर्व. DIG प्रोनाऊन्सिएशन डिक, मिनिंग खोदणे. FIG प्रोनाऊन्सिएशन फिग, मिनिंग अंजीर. FIG प्रोनाऊन्सिएशन फिग, मिनिंग अंजीर. FIG प्रोनाऊन्सिएशन फिग, मिनिंग अंजीर. FIN प्रोनाऊन्सिएशन फिन, मिनिंग माशाचे पर किंवा कल्ले पण म्हणतो आपण त्याला. FIN प्रोनाऊन्सिएशन फिन, माशाचे पर. FIN प्रोनाऊन्सिएशन फिन, मिनिंग माशाचे पर. पुढचे शब्द बघूया आपण. चित्र पण दिलेले आहे. चित्रावरून सुद्धा आपल्याला त्याचं मिनिंग समजतंय. मग बघा पुढचा शब्द. HIT प्रोनाऊन्सिएशन हिट, मिनिंग जोराने मारणे. HIT प्रोनाऊन्सिएशन हिट, मिनिंग जोराने मारणे. HIT प्रोनाऊन्सिएशन हिट, हिट म्हणजे जोराने मारणे. क्रिकेटमध्ये बघा, हिट मारला आहे की नाही, म्हणजे जोरात चेंडूला फटका मारला की त्याला आपण म्हणतो काय सुपरहिट फटका होता, आहे की नाही. पुढे बघा, KID प्रोनाऊन्सिएशन किड, मिनिंग लहान मूल. KID प्रोनाऊन्सिएशन किड, मिनिंग लहान मूल. KID प्रोनाऊन्सिएशन किड, मिनिंग लहान मूल. सगळ्यांनी म्हणायचं आहे, कंटाळा करायचा नाही. माझ्या मागे म्हटले, सराव केला तरच तुम्हाला इंग्रजी वाचता येईल, बोलता येईल आणि लिहिता येईल. पुढे बघा, LID प्रोनाऊन्सिएशन लीड, मिनिंग झाकण, डब्याचं झाकण. LID प्रोनाऊन्सिएशन लीड, मिनिंग डब्याचं झाकण. पुन्हा एकदा, LID प्रोनाऊन्सिएशन लीड, मिनिंग
डब्याचं झाकण. LIP लिप. LIP प्रोनाउन्सिएशन लिप meaning ओठ. LIP प्रोनाउन्सिएशन लिप meaning ओठ. LIP प्रोनाउन्सिएशन लिप meaning ओठ. पुढचे काही शब्द घेऊया आपण. बघा बरं. NIB प्रोनाउन्सिएशन नीप meaning आहे शाई पेनचं टोक. हा जो पेन आहे हा शाईचा पेन आहे. NIB नीप meaning आहे शाई पेनचं टोक. NIB नीप meaning आहे शाई पेनचं टोक. पुढे बघा. PIG प्रोनाउन्सिएशन पीक meaning आहे डुक्कर. PIG प्रोनाउन्सिएशन पीक meaning आहे डुक्कर. म्हणता येईल सर्व. PIG प्रोनाउन्सिएशन पीक meaning आहे डुक्कर. पुढे बघा. PIN प्रोनाउन्सिएशन पिन meaning आहे टाचणी. PIN प्रोनाउन्सिएशन पिन meaning आहे टाचणी. PIN प्रोनाउन्सिएशन पिन meaning आहे टाचणी. पुढचा शब्द बघा. SIT प्रोनाउन्सिएशन सीट. सीट meaning बसणे. SIT प्रोनाउन्सिएशन सीट meaning बसणे. SIT प्रोनाउन्सिएशन सीट meaning बसणे. अजून काही शब्द आपण बघणार आहोत. बघा आहे बघा. SIX प्रोनाउन्सिएशन 6 meaning 6. SIX 6 meaning 6. SIX प्रोनाउन्सिएशन 6 meaning 6. WIG प्रोनाउन्सिएशन वीक meaning केसांचा टोप. जी लोकांना टक्कल पडलेली असतात अशी लोक केसाचा वीग वापरतात. मग बघा म्हणा माझ्या मागे. WIG प्रोनाउन्सिएशन वीक meaning केसांचा टोप. WIG प्रोनाउन्सिएशन वीक meaning केसाचा टोप. WIN विन meaning आहे जिंकणे. WIN प्रोनाउन्सिएशन विन meaning जिंकणे. WIN प्रोनाउन्सिएशन विन meaning आहे जिंकणे. ZIP प्रोनाउन्सिएशन जीप meaning आहे चैन. ZIP प्रोनाउन्सिएशन जीप meaning आहे चैन. ZIP प्रोनाउन्सिएशन जीप meaning आहे चैन. अशा प्रकारे तुम्हाला चित्राच्या साहाय्याने आपण वाचन सराव करून घेतला आहे. आता आपल्याला काही उदाहरण म्हणून शब्द दिलेले आहेत ज्यामध्ये आय हा व्हावेल आहे. आपल्याला या शब्दाचं वाचन करता आलं पाहिजे आणि या शब्दामधील काही शब्दांचा अर्थ तुम्ही शोधायचा आहे. तुम्हाला मिळालेला अर्थ वहीत लिहायचा, त्याचा फोटो काढायचा, आपल्या ग्रुपला पाठवायचा. बघू बरं याच्यातले किती अर्थपूर्ण शब्दांचे अर्थ तुम्हाला लिहिता येतात, सापडतात. पहिला शब्द आपण वाचूया. आपण शब्द आडव्या ओळीत वाचणार आहोत. माझ्या मागे वाचायचा. बोट ठेवा. बीप, बीड, बिग, बीट, डीड, डिम, डिन, डीप, फिप, फिट, फिक्स, जिग, हिड, हिम, हिप. म्हणता येईल सर्व. मोठ्याने म्हणा. हिप, जिप, जिग, किन, किट, लिट, मिड, मीन, मिक्स, नील. सगळ्यांनी म्हणायचंय. निप, निट, निक्स, पिट, रिप. छान. रीड, रिग, रिम, रिप,
सीन, सिप, टिक, टीन, विम आणि वीट या सर्व शब्दांचा वाचन सराव करायचा. हे सर्व शब्द वहीत लिहायचे, याचा मराठीत अर्थ शोधून तो सुद्धा वहीत लिहायचा आणि आपल्या ग्रुपवर पाठवायचा. बघूया बरं किती मुलं मराठीत अर्थ शोधतात. आज आपण काय शिकलो बघा. आज आपण शिकलो टॉनी टिंकर ही कविता. ही कविता आपण समजून घेतली. ही कविता तुम्ही सुद्धा म्हणायची आहे, सराव करायचा आहे आणि कविता सादरीकरणाचा व्हिडिओ आपल्या ग्रुपवर बनवून पाठवायचा आहे. कवितेखालचे हे जे शब्द आहेत, ड्रम, ट्रँगल, व्हायोलिन, तबला, प्ले, लिसन, सिंग या शब्दाचा वाचनाचा सराव करायचा आहे. त्यानंतर आपण बघितलं विविध शारीरिक स्थिती. व्यायाम हा 5व्या पाठामधील घटक होता. 5.4 यामधील कृती आपल्या पालकांच्या मदतीने करायची आहे. आपल्या शरीराला कोणताही त्रास होणार नाही, अवयवांवर ट्रेस येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आम्ही इंग्रजी शिकतो. वी लर्न इंग्लिश इंग्रजी विषयाचा वाचन लेखन उपक्रम. या उपक्रमामध्ये आपण आज व्हावेल आय समाविष्ट असणारे 3 अक्षरी शब्दांचं वाचन केलं. यामध्ये तुम्हाला शब्दाची स्पेलिंग बघून प्रोनाऊन्सिएशन पण लिहायचं आहे आणि मिनिंग पण लिहायचं आहे. मग तुम्ही कसं लिहायचंय? स्पेलिंग, प्रोनाऊन्सिएशन आणि त्याचा मराठीत अर्थ. स्पेलिंग, प्रोनाऊन्सिएशन, मराठीत अर्थ हे सगळं लिहिल्यानंतर फोटो काढायचा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायचा. याचं वाचन करत असतानाचा सुद्धा सादरीकरणाचा व्हिडिओ बनवून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायचा आहे. तर मित्रांनो, आजचा हा आपला घटक इथे संपत आहे. कालच्या आलेल्या बातमीनुसार 967 पेशंटपैकी 298 पेशंट हे आपल्या सिन्नर तालुक्यातले होते. तेव्हा काळजी घ्या. तिसरी लाट सिन्नर तालुक्याच्या अगदी उंबरठ्यावर म्हणण्यापेक्षा घरात आली आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या. शासनाने दिलेले नियम पाळा. माझी कुटुंब माझी जबाबदारी ह्या म्हणीप्रमाणे आपण आपल्या कुटुंबातील बालकांची, स्वतःची, सर्व कुटुंबाची काळजी घ्या. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.